रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत डॉक्टर भरत केळकर लिखित युद्धभूमीवरच्या स्वानुभवांवर आधारित डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट या पुस्तकाचं अभिवाचन, भाग 5. अभिवाचक जयंत ठोंबरे. मानवाचा मानवतेसाठी लढा. युद्ध नावाची क्रूर घटना आपण बहुसंख्य भारतीयांनी दुरूनच पाहिलेली असते. आपल्या अंगणात कधी युद्ध पेटलेलं नाही, त्यामुळे आपण त्याचा थेट अनुभव सुद्धा घेतलेला नाही. पण जगातले कित्येक देश आणि तिथली माणसं आयुष्य उद्ध्वस्त करणारा हा अनुभव घेत असतात. सिरिया हा त्यातलाच एक होता आहे. आपल्या मूलभूत हक्कांसाठी सरकार विरोधात रस्त्यावर उतरलेल्या सिरियन नागरिकांच्या विरोधात त्यांच्याच सरकारनं लष्कराचा वापर केला आणि माघार घेत मूलभूत मानवी हक्कांवर पाणी न सोडता सिरियन नागरिकांनी बलदंड सरकारशी संघर्ष करण्याचा मार्ग निवडला. बघता बघता देशभरात गृहयुद्धानं पेट घेतला. या युद्धात सरकारनं आपली सारी ताकद पणाला लावली, तरी नागरिकांचे उठाव काही थांबेना. तेव्हा सरकारनं काही दहशतवादी गटांची मदत घेतली. त्यासाठी अटकेत असलेल्या अनेक दहशतवाद्यांना त्यांनी सोडून दिलं. त्यानंतर अत्याचाराच्या अनेक करुण कहाण्या जन्माला येऊ लागल्या. त्या कमी होत्या की काय म्हणून या युद्धात अनेक देश सामील झाले आणि गृहयुद्धानं जागतिक युद्धाचं स्वरूप धारण केलं. आता ते थांबवणं कुणाच्याच हाती राहिलेलं नसल्यानं आजवर 5 लाखाहून अधिक नागरिकांचा या युद्धानं बळी घेतलाय, तर 10 लाखाहून अधिक नागरिकांना बेघर केलंय. इतकंच नाही तर 8 लाखांपेक्षा अधिक नागरिकांवर आपला देश सोडून इतर देशांमध्ये आश्रय घेण्याची पाळी आली आहे. आणि तरीही युद्ध थांबवण्याचं कोणी नाव घेत नाही. अशा परिस्थितीत माणुसकीचं नातं जपत गरजू युद्ध जखमींपर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवून त्यांना नवं आयुष्य बहाल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नात आंतरराष्ट्रीय स्तरावरची एकमेव संस्था कार्यरत आहे आणि ती म्हणजे डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स अर्थात MSF. एक डॉक्टर म्हणून मला या कामात सहभागी होता आलं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. किंबहुना या कामात सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठीच ही अभिमानाची बाब आहे. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर ही नावाप्रमाणेच सरहद्दी न मानणारी संस्था. त्याचमुळे ती केवळ सिरियातल्या युद्धभूमीत जाऊन तिथल्या युद्ध जखमींवर उपचार करते असं नाही, तर जगात जिथे कुठे लोक एखाद्या मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित अशा मोठ्या संकटात सापडतात आणि मानवी जीवितहानी टाळण्यासाठी जिथे तातडीच्या वैद्यकीय सेवेची मोठी गरज निर्माण होते तिथे तिथे ही संस्था आपलं केंद्र उभारून आवश्यक ती सर्व प्रकारची वैद्यकीय मदत पोहोचवते. संकटात अडकलेल्या नागरिकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्याचं MSFचं काम आज मितीला जगातल्या 70हून अधिक देशांमध्ये सुरू आहे. आणि विशेष म्हणजे त्यासाठी MSFनं 100हून अधिक तात्पुरती हॉस्पिटल उभारली आहेत. या माध्यमातून सुमारे 45,000 वैद्यकीय सेवक आपला जीव धोक्यात घालून हे काम करत असतात. त्यात त्या ठिकाणचे स्थानिक पातळीवरचे लोक मोठ्या संख्येने असले तरी त्यांच्या बरोबरीनं इतर देशातून आलेले डॉक्टर्स तज्ज्ञ आपलं कौशल्य पणाला लावून अनेकांना नवं जीवन देत असतात. 1.25 कोटींहून अधिक लोकांवर त्यांनी आजवर उपचार केलेले आहेत. शिवाय 10 लाख लोकांना इस्पितळात दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार केलेले आहेत. 16 लाखांहून अधिक लोकांचं वेगवेगळ्या आजारांसाठी लसीकरण केलेलं आहे. अनेक धोके गृहीत धरून प्रसंगी आपल्या स्वयंसेवकांना संकटाशी सामना करायला लावून मानवी दृष्टिकोन ठेवत वैद्यकीय सेवेचा एवढा प्रचंड विस्तार करणं ही काही सोपी गोष्ट नाही. ती MSF या स्वयंसेवी संस्थेनं करून दाखवली. अर्थात त्यासाठी तिला जवळपास अर्धशतक इतका प्रचंड काळ संघर्ष करावा लागला, जो अद्यापही सुरू आहे. याचं कारण जगभरात मानवतेसमोर नवनवी आव्हानं उभी ठाकत आहेत. त्यातून माणसाला बाहेर काढणं आणि पुन्हा माणूस म्हणून उभा करणं हे मोठं जिकिरीचं काम ठरतंय. असं जिकिरीचं, संघर्षाचं आणि धोक्याचं काम MSFला आणखीन किती काळ करत राहावं लागेल याचा अंदाज आज कुणीच देऊ शकत नाही. संस्था सुरू झाली तेव्हाही तो आला नसावा. खरं तर मानवतेच्या दृष्टिकोनातून नागरिकांना अशा मदतीची गरज भासणं आणि त्यासाठी एखाद्या संस्थेला जगभरात आपली मदत यंत्रणा उभी करावी लागणं हे फार चांगलं लक्षण नाहीये. जगभरातील परिस्थिती किती बिघडत चालली आहे याचं हे द्योतक आहे.
अर्थात अशा स्थितीतही कोणत्याही दबावाला बळी न पडता आपलं काम नेटानं पुढे नेणं, याला एक वेगळी जिगर लागते. MSFच्या संस्थापकांमध्ये ती होतीच, पण त्यांनी संस्थेसोबत काम करणाऱ्या प्रत्येकामध्ये ती निर्माण केली आणि शांततेच्या दिशेनं पुढे जाणारं आपलं काम वाढवलं. कदाचित या साऱ्या गोष्टी संस्थेला 1999 साली शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरल्या असाव्यात. कोणत्याही परिस्थितीत मानवी मूल्यांची तडजोड करायची नाही, हे MSFनं अंगीकारलेलं तत्व खूप महत्वाचं आहे. संस्थेची शांततेसाठीच्या पुरस्कारासाठी निवड करताना घेतलेल्या भूमिकेसंदर्भात नोबेल समितीने केलेलं निवेदनही हेच सांगतं. हा पुरस्कार जाहीर करताना समितीने म्हटलं होतं, कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक तसंच मानवनिर्मित आपत्तीमध्ये तितक्याच तातडीनं, कार्यक्षमतेनं आपत्तीग्रस्तांना वैद्यकीय सेवा मिळणं हा मूलभूत अधिकार आहे. अशी सेवा देताना ती मानवतावादी दृष्टिकोनातून देणं हे अपेक्षित असतं. याचा अर्थ ती देताना राजकीय, धार्मिक, आर्थिक, प्रांतिक, भाषिक अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव करता कामा नये. जगातील अनेक खंडांमध्ये काम करणाऱ्या MSFने अगदी स्थापनेपासून या तत्वाचं, मानवी मूल्यांचं काटेकोर पालन केलं आहे. बुरुंडी या मिशनवर त्यावेळेचे काम करणाऱ्या डॉक्टर मेरी इव्ह रेगनॉड यांनी प्रातिनिधिक डॉक्टर म्हणून हा पुरस्कार स्वीकारला. MSFचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर जेम्स ऑर्बिन्स्की यांनी या पुरस्काराच्या उत्तरादाखल एक अप्रतिम भाषण केलं. We are not sure that words can always save lives, but we know that silence can certainly kill. जेमतेम 40शीचे दिसणारे तरुण डॉक्टर जेम्स ऑर्बिन्स्की नोबेल पुरस्काराला उत्तर देताना बोलले होते. नोबेल पुरस्कारापोटी मिळालेल्या $10 लाख मधून दुर्लक्षित आजारांसाठी फंड उभा करण्याचं जाहीर करताना डॉक्टर जेम्स जे बोलत होते ते फार परखड होतं. चेचेन्यावर हल्ला करणाऱ्या रशियाला जाहीरपणे धारेवर धरण्याचं नैतिक बळ त्यातून दिसत होतंच, शिवाय मानवतावादी कामाबद्दलची एक निखळ समजही त्या भाषणातून व्यक्त होत होती. भोवताली जे काही अनैसर्गिक आहे त्यात नैसर्गिकतेचा अवकाश निर्माण करणं हा आपल्या संस्थेचा, मानवतावादी कार्याचा उद्देश असल्याचं ते सांगत होते. डॉक्टर जेम्स ऑर्बिन्स्की यांनी केलेलं ते भाषण, त्यातील आशय आणि आपल्या कामात टिकून राहण्याचा निर्धार हे सगळं पकड घेणारं होतं. या कामाचा अधिक तपशील मिळवण्याची प्रबळ इच्छा मनात निर्माण करणारं होतं. मी मग MSFची अधिकाधिक माहिती मिळवण्याच्या मागे लागलो. व्यापक मानवतावादी दृष्टिकोन या भक्कम पायावर MSF उभी आहे. किंबहुना संस्थेची स्थापनाच या तत्वाच्या अधीन राहून झालेली आहे. परिस्थितीच्या रेट्यातून आलेला जगाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन म्हणून उत्तरोत्तर अधिक व्यापक होत गेला. कोणत्या परिस्थितीत संस्थेची स्थापना झाली हे पाहणंही मोठं प्रेरक आहे. त्यासाठी आपल्याला 60-70च्या दशकात डोकवावं लागेल. 1967 ते 1970 या काळात नायजेरियामध्ये नागरी युद्ध सुरू होतं. नायजेरियाच्या आग्नेयेला असणारा बियाफ्रा हा प्रांत या युद्धात आघाडीवर होता. तिथल्या स्वातंत्र्य सैनिकांची नाकेबंदी करण्यासाठी नायजेरियन सैनिकांनं या भागाची कोंडी केली, त्यांची रसद तोडली. या काळात बियाफ्राच्या बाजूने उभा होता तो एकटा फ्रान्स. इतरही काही देश होते, परंतु मोठं राष्ट्र म्हणावं असं फ्रान्सच. रशिया, अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघ या महासत्ता मात्र नायजेरियन सरकारच्या पाठीशी होत्या. बियाफ्राने आपल्या सीमांची एवढे कडेकोट बंदोबस्त केले होते की वाऱ्याची झुळूक सुद्धा आतून बाहेरच्या जगात जाऊ शकत नव्हती. मग माहिती आणि तपशील तर दूरच राहो. नायजेरियन विमानं बियाफ्रावर आग ओकत होती, बॉम्बहल्ले करत होती. त्यात हजारो निरपराध बळी जात होते. तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज निर्माण झाली होती. तिथली उरली सुरली वैद्यकीय यंत्रणा निकरानं अनेक समस्यांचा सामना करत होती. अशा मोडकळीस आलेल्या रुग्णालयांनाही नायजेरियन विमानं आपलं लक्ष बनवत होती. त्यामुळे बियाफ्रामधल्या एकूण एक यंत्रणा निकामी ठरत होत्या. परिस्थिती अत्यंत हालाखीची बनली होती. त्यात उपासमारीनं कहर केला. सर्व बाजूंनी नाकेबंदी केल्यानं अन्नधान्याचा पुरवठा थांबला होता. बहुतांश लहान मुलं त्यामुळे कुपोषणाची शिकार बनली होती. हातापायाच्या काड्या, पोटाचा नगारा, निस्तेज केस, सुरकुतलेले अंग ती मुलं नव्हतीच.
क्षीणपणे कसाबसा श्वास घेत असलेले नुसते हाडांचे सांगाडे होते ते. कोणाही संवेदनशील व्यक्तीने अस्वस्थ व्हावं असंच ते दृश्य होतं. सर्व बाजूने कोंडी केलेल्या बियाफ्रामध्ये वैद्यकीय मदत देण्यासाठी फ्रेंच रेडक्रॉस संघटनेनं मोठ्या मुश्किलीनं प्रवेश मिळवला. या संघटनेबरोबर अनेक फ्रेंच डॉक्टर स्वयंसेवक म्हणून तिथे आले. त्यांच्या समोर हाडांचे सांगाडे बनलेली कुपोषित मुलं आली तेव्हा तेही अस्वस्थ झाले. अर्थात याहीपेक्षा अधिक अस्वस्थ करणारी आणखीन एक बाब तिथे वैद्यकीय सेवा देत असलेल्या डॉक्टरांच्या लक्षात आली. ती म्हणजे हा मुद्दाम घडवून आणलेला एक प्रकारचा राजकीय नरसंहार होता. जुलमी राज्यकर्त्यांबद्दल असलेली चीड हाच नागरी उठावात सहभागी झालेल्या लोकांचा अपराध होता. त्याची त्यांना मिळणारी सजा मात्र खूप गंभीर होती. हे सर्व पाहणाऱ्या, अनुभवणाऱ्या आणि संवेदनशील डॉक्टरांच्या मनातही जुलमी राज्यकर्त्यांबद्दल राग, संताप, चीड याच भावना होत्या. परंतु ते त्याबद्दल जाहीरपणे बोलू शकत नव्हते. कारण रेडक्रॉसमध्ये काम करत असताना कोणत्याही बाबतीत आवाज उठवायचा नाही हे मान्य करणाऱ्या करारावर त्या डॉक्टरांनी सही केली होती. याचा अर्थ मानवतावादी भूमिकेतून कार्य करणाऱ्यांनी मूलभूत मानवी हक्कांविषयी गप्प राहणं इथे अपेक्षित होतं. खरं तर कोणताही डॉक्टर फक्त आजारावर उपचार करून थांबत नसतो, तर तो त्या आजाराच्या मुळापर्यंत जातो, कारणं शोधून काढतो आणि ती दूर करण्यासाठी काय करता येईल याचे उपाय सुचवतो. पण त्यासाठीच आवश्यक स्वातंत्र्य मिळालं नाही तर मानसिक कोंडी होऊन तो अधिक अस्वस्थ होतो. बियाफ्रामध्ये वैद्यकीय मदतीचं काम करणाऱ्या डॉक्टरांची अवस्था काहीशी अशीच झाली होती. कारण त्यांना त्या आजाराच्या मुळापर्यंत पोहोचता येत नव्हतं. राज्यकर्त्यांनी मुद्दाम घडवून आणलेल्या या तीव्र दुष्काळात होरपळत असलेली असंख्य लहान मुलं बघून डॉक्टर बर्नार्ड कुशनेर आणि त्यांचे सहकारी खूप अस्वस्थ झाले. युद्धजन्य परिस्थिती आणि कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीत राजकीय हस्तक्षेपाशिवाय धर्म, जात, लिंग, वर्ण या सर्वांच्या पलीकडे जाऊन निखळ मानवतावादी दृष्टीने आपत्तीग्रस्तांसाठी काम करणाऱ्या संस्थेची गरज त्यांना प्रकर्षाने जाणवू लागली. फ्रान्समध्ये परतल्यानंतर मानवनिर्मित नरसंहाराचा त्यांनी उघडपणे धिक्कार केला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवला, निषेध नोंदवला. जुलमी राजवटीविषयीचा मनात खदखदणारा राग हा व्यक्त झाला. पण प्रश्न एवढ्याने सुटणार नाही. निषेधाच्या पुढे जाऊन काहीतरी कृती करण्याची गरज आहे हेही अर्थात डॉक्टर कुशनेर जाणून होते. त्यामुळे ते तेवढ्यावरच थांबले नाही. आपल्या आपत्कालीन तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी त्यांनी इमर्जन्सी मेडिकल अँड सर्जिकल इंटरव्हेन्शन ग्रुप या नावानं एक वैद्यकीय गट स्थापन केला. या गटात मानवतावादी भूमिकेतून स्वयंसेवक म्हणून काम करू इच्छिणारे अनेक डॉक्टर यामध्ये सहभागी झाले. साधारण त्याच सुमारास 1970 मध्ये पूर्व पाकिस्तानला म्हणजे सध्याच्या बांगलादेशाला तडाखा देणाऱ्या भोला वादळानं 6 लाखांपेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला होता. तेव्हा तिथे वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची मोठी गरज निर्माण झाली होती. परंतु मदतीसाठी म्हणून परदेशातून आलेल्या डॉक्टर्सना आणि विविध संस्थांना, स्वयंसेवकांना मदत कार्यात सहभागी होण्याचा परवाना न मिळाल्यानं बराचसा काळ सीमेवर बसून प्रतीक्षेत घालवावा लागला होता. मदतीसाठीची सारी यंत्रणा सज्ज आहे, तरी समोर माणसं मरतायत असं असताना आपण काहीही करू शकत नाही ही हतबलता त्यावेळी अनेकांच्या वाट्याला आली होती. ती लक्षात घेऊन टोनस नावाच्या एका फ्रेंच वैद्यकीय जर्नलचा संपादक रेमंड बोरेल यानं आपत्तीग्रस्तांना वैद्यकीय मदत पुरवणारी फ्रेंच मेडिकल रिलीफ या नावाने एक संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे होणाऱ्या मदत कार्यात डॉक्टरांच्या विविध गटांना सामील करून घ्यावं, सहभागी करून घ्यावं अशी रेमंडची इच्छा होती. त्याच भूमिकेतून त्याने डॉक्टर कुशनेर यांनी स्थापन केलेल्या गटाशी संपर्क केला आणि आपल्या या कामात त्यांना सहभागी करून घेतलं. एकदिलानं केलेल्या कामातून परस्पर सहकार्याचं एक नवं नातं निर्माण झालं. आपले विचार आणि कामाची दिशा जुळते हे लक्षात आल्यानं या 2 संस्थांचा, पत्रकार आणि डॉक्टर्स या 2 पेशांच्या एकत्रीकरणातून 22 डिसेंबर 1971 स्थापन झाली मेडिसिन सॅन्स फ्रॉन्टियर अर्थात MSF म्हणजेच डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स ही संस्था. नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये जखमी झालेल्यांना तातडीनं वैद्यकीय मदत मिळवण्याचा हक्क आहे.
त्या हक्काचं संरक्षण हा विचार संस्था स्थापन करणाऱ्यांच्या डोळ्यासमोर प्रामुख्याने होताच, पण तो हक्क बजावताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये अशी ही रास्त भूमिका होती. धर्म, वंश, देश, राजकीय मतमतांतर, सांस्कृतिक फरक याच्या पलीकडे जाऊन निव्वळ मानवतावादी दृष्टिकोनातून आपत्तीग्रस्तांना मदत दिली जावी अशा व्यापक भूमिकेतून ही संस्था सुरू झाली. अर्थात केवळ व्यापक भूमिका घेणं किंवा ती फक्त कागदोपत्री मांडणं एवढंच पुरेसं नसतं, तर ती भूमिका कृतीत उतरावी लागते. त्यासाठी मदतकार्य कशा पद्धतीने केलं जावं, आपल्या कामाची नेमकी कार्यपद्धती कशी असावी याची एक चौकट संस्थेने ठरवली आणि ती आपल्या सनदेच्या रूपानं संस्थेसोबत काम करणाऱ्याला प्रत्येकाला बंधनकारक केली. वैचारिक, राजकीय, तात्विक भूमिकेपासून तटस्थ राहणं, कोणा एकाची बाजू न घेता निष्पक्षतेचा अंगीकार करणं आणि आपल्या पद्धतीनं काम करण्याचं स्वातंत्र्य उपभोगताना माणुसकी जपणं या त्रिसूत्रीवर संस्थेची बांधणी झाली आहे. त्यामुळे MSFची सनद सांगते की MSFच्या मदतकार्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येकानं व्यावसायिक नीतिमत्तेचं पालन करताना आपले धार्मिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक पूर्वग्रह बाजूला ठेवावेत. म्हणजे ज्यांना आपण मदत करतो आहोत किंवा करणार आहोत त्यांच्याकडे केवळ आणि केवळ माणूस म्हणून पाहावं आणि जे आपल्याला करणं शक्य आहे ते माणुसकीच्या नात्यानं प्रामाणिकपणे करावं. मदतीची गरज असणारा रुग्ण कोणत्या राजकीय विचारांचा आहे, कोणत्या संस्कृतीत वाढलेला आहे, त्याचा धर्म काय आहे, जात कोणती आहे, तो गरीब आहे का श्रीमंत आहे, असे सारे भेदाभेद बाजूला ठेवून त्याच्यावर उपचार करावेत. इतकंच नाही तर रुग्णाचं स्वातंत्र्य, अधिकार, धार्मिक आणि सांस्कृतिक मतं याचा आदर करावा. ज्या देशात हे काम चालेल तेथील प्रशासनानं MSFच्या कामात हस्तक्षेप करू नये आणि त्यांना निर्णयाचं पूर्ण स्वातंत्र्य असावं असं या सनदेमध्ये स्पष्ट नोंदवलं आहे. निष्पक्ष आणि तटस्थ राहून रुग्णांना मदत केली जावी असं सनदेमध्येच लिहिलेलं असल्यानं MSFच्या केंद्रावर येणाऱ्या रुग्णांना मित्र किंवा शत्रू असं लेबल नसतं. युद्धात परस्परांच्या विरोधात लढणारी माणसं इथं उपचार घेण्यासाठी येतात, तेव्हा त्यांची ओळख फक्त युद्धात जखमी झालेला रुग्ण एवढीच असते. त्यामुळे एकमेकांविरुद्ध लढून जखमी होऊन उपचारासाठी आलेली माणसं आम्ही इथं बघितली आहेत. संस्थेला देणगी रूपानं येणारा पैसा हा निष्पक्ष दात्यांकडनं येतो. त्यामुळेच मानवतेच्या बाजूने ही संस्था ठामपणे उभी राहू शकते. एवढंच नाही तर युद्धखोरी, भ्रष्टाचार, धर्मांधता, सत्ता लालसा अशा मुद्द्यांवर प्रसंगी परखड बोलण्याचं नैतिक बळ संस्थेने मिळवलं आहे. या भूमिकेला जोडूनच संस्थापकांनी आणखीन एक तत्व अंगीकारलंय. ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही सरकारकडून आर्थिक मदत घ्यायची नाही. मग मदत घेत नसली तरी संस्था त्या देशाच्या सरकारशी कायम संपर्क ठेवून असते. त्या सरकारची मान्यता घेऊनच असे अनेक प्रकल्प विविध देशांमध्ये सुरू आहेत. जॉर्डनमध्ये काम करताना माझ्या नावाचा वैद्यकीय काम करण्याचा परवानाही संस्थेने घेतला होता. परंतु युद्धाच्या खाईत असलेल्या येमेनमध्ये परवाना द्यायची व्यवस्थाच कार्यान्वित नव्हती. मग आंतरराष्ट्रीय सेवा संकेतानुसार प्रकल्प चालू केला होता आणि ठेवला होता. एकमेकांशी युद्ध करणाऱ्या प्रत्येक गटाशी MSF प्रत्यक्ष संपर्क साधते. संस्थेच्या धोरणांची त्यांना अत्यंत स्पष्टपणे कल्पना दिली जाते. संस्था कोणाचीही राजकीय किंवा इतर बाजू घेत नसते. परंतु ज्यांना वैद्यकीय सेवेची गरज आहे, मग तो कोणत्याही गटाचे किंवा बाजूचे असोत, त्यांना वैद्यकीय सेवा देईल हे ठामपणे मानलं जातं. हे जेव्हा मान्य होतं तेव्हाच सेवा देण्यास सुरुवात होते. हा संकेत जर का मोडला तर सेवा गुंडाळण्यात येते. मिशन प्रमुखाची ही तारेवरची कसरत असते. रेड क्रॉस ही संघटना मध्यपूर्वेत मुस्लिम राष्ट्रात रेड क्रिसेंट म्हणजेच चांद तारा हे नाव आणि चिन्ह घेऊन काम करते. वर्षानुवर्ष अप्रतिम काम करणारी रेड क्रॉस ही संघटना सरकारी आर्थिक मदतीवर पूर्णपणे अवलंबून असते. सरकारविरुद्ध उठाव केला गेला असेल तर उठाव करणाऱ्या विरोधकांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्थेला ते सरकार आर्थिक मदत कधीही देत नाही. म्हणूनच सरकार किंवा राज्यसत्तेविरुद्ध उठाव करणाऱ्यांपर्यंत रेडक्रॉस सारखी उत्कृष्ट संघटना ही मदत पोहोचवू शकत नाही. परंतु बिगर सरकारी देणग्यांवर चालणारी MSF तिथे मात्र ही मदत नक्कीच पोहोचवू शकते. चालू केलेल्या हॉस्पिटलच्या ठिकाणचे नेमके तपशील
एकमेकांशी युद्ध करणाऱ्या दोनही बाजूंना वारंवार कळवलेले असतात. उद्देश असा असतो की त्यांनी हॉस्पिटलवर हल्ला करू नये. तरी सुद्धा आतापर्यंत अफगाणिस्तान, येमेनमध्ये MSF हॉस्पिटलवर बॉम्बिंग झालेलं आहे. त्यामुळे त्या सेवा गुंडाळाव्या लागल्या. संस्थेचे 30 ते 40% प्रकल्प हे युद्धग्रस्त देशात आहेत, पण उरलेले प्रकल्प बाकीच्या शांत देशात चालू आहेत. भूकंप, सुनामी, महापूर, निर्वासितांचं स्थलांतर अशा वेळी सुद्धा ही संस्था मदत कार्य करते. त्याशिवाय TB, HIV, काला आजार, इबोला, कोरोना यासारखे त्या देशाला त्रासणारे आणि हाताबाहेर गेलेले आजार असतात. अशा देशात जिथे कमी तिथे आम्ही अशी संस्था मदत करते. मग ते कुपोषण असू दे, लसीकरण, लैंगिक अत्याचार किंवा माता बालक सबलीकरण. एखादा प्रकल्प चालू केल्यानंतर काही काळानं तो आवाक्यात आहे असं जाणवल्यानंतर तो प्रकल्प त्या देशातील सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या स्वाधीन करण्याची या संस्थेची एक्झिट पॉलिसी असते. वाचता वाचता थक्क व्हावं, प्रभावित व्हावं आणि खोलवर हलून जावं असं होतं सारं. मी व्यवसायानं डॉक्टर, पण भोवतालच्या अनेक सामाजिक प्रश्नांशी जोडला गेलेला. भोवतालची गरिबी, विषमता, समाजातील एका गटाला कायमच सहन करावी लागणारी सर्व प्रकारची दैन्यावस्था या प्रश्नांनी अस्वस्थ होणारा, त्याच्यावर आपल्या परीनं उत्तर शोधू बघणारा कार्यकर्ताही माझ्यामध्ये आहे. माझ्याकडे असलेल्या वैद्यकीय कौशल्याचं बोट धरून हा कार्यकर्ता मला पुन्हा पुन्हा कामाला लावत असतो. आताही तसंच काहीसं घडू लागलं होतं. आजवर कधीही न बघितलेलं वेदनांचं जग मला खुणावू लागलं होतं. या संस्थेबरोबर काम करण्याचा अनुभव एकदा तरी घ्यायला हवा हा विचार कधीतरी याच काळात मनात मूळ धरू लागला. रुग्णसेवेचं एक वेगळं पर्व या निमित्तानं माझ्या आयुष्यात सुरू होणार होतं. यात निश्चितपणे माझ्यातील वैद्यकीय कौशल्याला आव्हान होतं. रुग्णांचं आणि उपचारांचं हे जग मी आजवर कधीच बघितलं नव्हतं. त्या अदृश्य जगाचे दरवाजे माझ्यासाठी उघडण्याचं काम MSF करत होती. संस्थेबरोबर काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, ड्रायव्हर आणि इतर स्वयंसेवक जगभराच्या कानाकोपऱ्यातून आलेले आणि विविध वयोगटातील असतात. आपला देश करिअर बाजूला ठेवून अत्यंत विपरीत परिस्थितीत सापडलेल्या पीडितांना वैद्यकीय सेवा देत असतात. डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोक, तंत्रज्ञ, व्यवस्थापकीय विशेषज्ञ ही मोहिमेच्या आघाडीवर असणारी माणसं. हा या मोहिमेचा जगाला दिसणारा चेहरा आहे, पण त्याच्या मागे अखंड काम करणारे कित्येक स्वयंसेवक या आघाडीला आधार आणि बळ देत असतात. महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक मोहिमेवर काम करणाऱ्या लोकांमध्ये स्थानिक लोकांचा समावेश खूप मोठ्या प्रमाणावर असतो. बाहेरून मोहिमेत सहभागी होणाऱ्या लोकांना एक्सपॅट्स असं म्हटलं जातं, तर स्थानिकांना नॅशनल स्टाफ या नावानं ओळखलं जातं. ज्या भागात काम करायचं आहे तिथल्या स्थानिकांना ही संस्था आणि हे काम आपलं वाटावं यासाठी स्थानिक लोकांचा या कामामध्ये सहभाग आवश्यक असतो. स्थानिक लोकांमुळे बाहेरून आलेल्या एक्सपर्ट्सना त्यांच्या त्या प्रांताची भाषा, चालीरीती, तिथलं समाजजीवन आणि त्यांचे नियम, संस्कृती याचा परिचय होतो. ही स्थानिक माणसं घरचे आणि बाहेरचे यांच्यातला दुवा असतात. गरजूंना रुग्णालयात घेऊन येणं, MSFचे अन्य देशातून सेवा देण्यासाठी आलेले डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर स्टाफ यांच्याविषयी त्यांच्या मनात विश्वास निर्माण करणं हे काम ही मंडळी करत असतात. एवढंच नाही तर स्थानिक सामाजिक आणि राजकीय पुढारी, बंडखोर नेते, लष्कर प्रमुख यांच्याशीही या मंडळींचा संपर्क असतो. त्यामुळे सुरक्षेसाठी या संबंधांचा उपयोग होतो. नॅशनल स्टाफमध्ये स्थानिक डॉक्टर्स, नर्सेस, ड्रायव्हर, टेक्निशियन अशा सर्वांचा समावेश असतो. त्यांच्या सहभागामुळेच संस्थेचं काम बराच काळ चालू राहण्याची शक्यता वाढते, ते वेगळंच. अशा या कामाचा एक वेगळ्याच पातळीवरचा अनुभव घेण्यास मी उत्सुक होतो. MSF बरोबरचं काम म्हणजे अत्यंत प्रतिकूल आणि काही वेळा धोकादायक परिस्थितीत करण्याचं काम. हे आव्हान स्वीकारावंच लागतं. अनेकांची अनेकदा साक्षात मृत्यूशी गाठ पडते. युद्धग्रस्त देशात काम सुरू असेल तर आजूबाजूला एखादा बॉम्बस्फोट होऊ शकतो. अनेकदा युद्धकाळात पेरलेले भूसुरुंग फुटतात आणि म्हणूनच MSFच्या मोहिमेवर जाताना प्रत्येक वेळी एक वेगळाच उपचार स्वयंसेवकांना पार पाडावा लागतो आणि तो म्हणजे प्रूफ ऑफ लाईफ देणारी 5 प्रश्नांची उत्तर लिहायची आणि ती सील बंद करून द्यायची.
ती अशी उत्तर असतात जी त्या लिहून देणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या अगदी निकटच्या व्यक्तींनाच ठाऊक असतात. एखाद्या मोहिमेवर अपहरण किंवा हल्ला असं काही अघटित घडलं तर त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्या उत्तरांचा उपयोग केला जातो. आणि हे धोके तर असतातच, कारण मानवतेच्या भूमिकेतून मदत करणाऱ्या संस्थेच्या स्वयंसेवकांकडे या देशात बऱ्याचदा शत्रू पक्षाचा मदतनीस म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे त्यांच्यावर काही वेळा हल्ले झालेत, त्यांना ओलीस ठेवलं गेलंय, त्यांचं अपहरणही करण्यात आलंय. MSFने उभ्या केलेल्या रुग्णालयांवर बॉम्ब हल्ला झाल्याची उदाहरणंही कमी नाहीत. अपहरण नाट्यातल्या काही कथा वाचताना अंगावर काटा येतो. या संदर्भात कायम आठवतं ते 2002च्या ऑगस्ट महिन्यात झालेलं अर्जन इरकेलचं अपहरण. या मिशन चीफचं अपहरण काही वेगळ्या गोष्टी समोर आणतं. रशियन कॉकेसस भागात चेचेन्या आणि दगेस्तान हे देश आहेत. 1991 पूर्वी रशियाचा भाग असलेले आणि नंतर स्वातंत्र्य मागणारे. या मुस्लिम बहुल देशात सतत अशांती असते आणि त्यामुळे तिकडे हिंसक घटना कायमच्याच, म्हणजेच चेचेनचं युद्ध. 1999 मध्ये रशियन सैन्यानं त्याच्यावर कब्जा करण्यासाठी लष्करी चढाई केली. 1999 ते 2007 मध्ये कमीत कमी 25,000 नागरिक एकतर गायब झाले किंवा मारले गेले. त्यामुळे आरोग्य व्यवस्था एकदम डबघाईला आली होती आणि अजूनही तशीच परिस्थिती आहे. अनेक स्वयंसेवी संस्था तिथे मदतीला उतरल्या. त्यात रेड क्रॉस, MSF यांचा मुख्य सहभाग होता. युद्ध करणाऱ्या अनेक गटांनी रशियन सैन्याच्या ताब्यात असलेल्या कैद्यांना सोडवण्यासाठी NGO मधील व्यक्तींचं अपहरण करून ट्रेंडिंग करन्सी म्हणून वापरणं सर्रास सुरू केलं. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ताब्यात घेतलेल्या, अपहरण केलेल्या व्यक्तीची हत्या करणं चालू झालं. 1996 मध्ये रेडक्रॉसच्या 6 जणांची हत्या केली गेली. 1993 ते 2004 या दरम्यान MSFच्या 16 जणांचं अपहरण केलं गेलं होतं. स्थानिक लोकांचं अपहरण होण्याची कारणंही बरीच होती. स्थानिक टोळ्या, बंडखोर, राजकारणी, मोठे व्यावसायिक आणि मानवी तस्करी करणारे असे बरेच जण या अपहरण खेळामध्ये उतरले होते. त्यात MSF सारख्या NGO तिथल्या बंडखोरांना जास्त मदत करतात, झुकतं माप देतात असं रशियाचं सरकार आणि मीडिया यांना वाटत होतं. त्यांना हाकलून लावण्यासाठी ते बऱ्याच युक्त्या योजायचे. रशियाच्या सुरक्षा संस्थेनं 2002च्या जुलैमध्ये NGOंना सतर्क रहा, काम बंद करून टाका असा इशारा दिला होता. पण ती काय पूर्वीसारखीच धमकी असावी असं NGOंना वाटलं. तरीही MSFने बरेच एक्सपॅट्स तिथून कमी केले. चेचेन्याच्या शेजारचा दगेस्तान हा देश सुरक्षित गणला जात होता. 12 ऑगस्टला अर्जनचं अपहरण झालं. आठवड्याभरानंतर अपहरणकर्त्यांनी त्याला एका वेगळ्या गटाकडे सुपूर्द केलं. जो गट अशा अपहरण झालेल्या लोकांना पार्क करण्यासाठी वापरला जात होता. पुढले 20 महिने त्याचं स्थान वेळोवेळी बदलत होतं. रशियन सुरक्षा दल, बंडखोर, वहाबी मुस्लिम कोणी अपहरण केलं हे उघड झालं नाही. वेळोवेळी या प्रत्येक गटाला आवाहन केलं गेलं, पण कुणीही या अपहरणाची जबाबदारी घेतली नाही. डच सरकार, रशियन सरकार, दगेस्तानी पोलीस कोणाचीच विशेष मदत झाली नाही. मग दबाव वाढवण्यासाठी अन्य मार्ग शोधले गेले. प्रसार माध्यमातून या अपहरणाविरोधात आवाज उठवला गेला. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या पत्रकार परिषदा घेतल्या गेल्या. आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडूनही दबाव आणला गेला. मध्येच खंडणीसाठी फोन यायचे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून प्रूफ ऑफ लाईफ म्हणून अर्जनचे फोटो, पत्र, व्हिडिओ दाखवले जायचे. शेवटी 11 एप्रिल 2004ला अर्जनची सुटका झाली. कुणी त्यासाठी खंडणी दिली का की आणखीन काही देवघेव झाली का हे प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले. जवळपास 2.5 वर्षांनी त्यांची सुटका झाली तेव्हा त्यांचं वजन 40 पाऊंडांनी घटलं होतं. अपहरण कोणी केलं होतं, कोणत्या गटाचं काम होतं हे सर्व गुलदस्त्यातच ठेवलं गेलं. अशीच कहाणी पॉल फोरमनची. हा MSFचा हॉलंडचा कंट्री डायरेक्टर होता. सुदानमधल्या MSFच्या कामाचं समन्वयन तो करत होता. 2005 मध्ये त्याला सुदानमध्ये अटक झाली. सुदानमधल्या स्त्रियांना वैद्यकीय मदत देताना त्यांच्यावरील अत्याचारांच्या जखमांवरही उपचार केले गेले होते आणि त्याची नोंद ठेवण्यात आली होती.
त्या नोंद अहवालात असं आढळून आलं की या बलात्कार आणि अत्याचाराला सरकारी वरदहस्त होता. जंजवीद मिलिशिया या सुदानमधल्या लष्करी गटानं सरकारी आशीर्वादानं स्त्रियांवर केलेल्या बलात्काराचे अहवाल MSFच्या हाती असे तयार झाले होते. ते जगासमोर आले असते तर जगभरामध्ये सुदान सरकारची नालस्ती झाली असती. सुदानी सरकारनं ते अहवाल MSFकडे मागितले, पण ते देण्यास MSFने नकार दिला. अशी क्रूर हिंसा बघून माणूस कोणत्या अमानवी थराला जाऊ शकतो हे आपण बघतोच. अशी हिंसा किंवा अत्याचार, बलात्कार अशा गोष्टी होणं हा अपघात नसतो. ती जाणून बुजून केलेली अमानवी कृत्य असतात. अशा गोष्टी जगासमोर मांडून दाद मागणं, आंतरराष्ट्रीय समुदायाला जागृत करणं हे सुद्धा MSFचं एक महत्वाचं तत्व आहे. तेव्हा संभाव्य बदनामीच्या धास्तीनं सुदानी सरकारनं पॉल फोरमला अटक केली होती. 2013 साली ऑगस्ट महिन्यात MSFनं सोमालियातील आपली सर्व मदत केंद्र बंद केली, कारण अल शबाब या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी MSF कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. बॉम्बिंग, हवाई हल्ले या गोष्टी MSF साठी अनपेक्षित किंवा नव्या नाहीत, पण या प्रकारच्या घटनांनीच संस्थेच्या मानवतावादी दृष्टिकोनाला खऱ्या अर्थानं आकार दिला. अशा वेळी काही ठिकाणची केंद्र बंद करणं, मदत कार्याच्या जागा बदलणं, युद्धखोरांना आणि त्यात तेल ओतणाऱ्यांना समज देणं अशा कारवाया संस्थेला कराव्या लागतात. जून 2014 मध्ये मी माझ्या पहिल्या मिशनवर रामथाला पोहोचलो. त्याच्या 1 महिना आधीच सिरियामध्ये अपहरण केलेल्या MSF स्वयंसेवकांना अपहरणकर्त्यांनी सोडलं होतं. संस्थेच्या कामाचं असं विविधांगी स्वरूप जसजसं मला आकळू लागलं तसतसा मानवतावादी दृष्टिकोन ही किती व्यापक संकल्पना आहे आणि ती किती अंगांनी मानवतेला कवेत घेऊ शकते ते लख्खपणे जाणवलं. जगभरातील अनेक देशात नागरी हक्कांसाठी भ्रष्टाचारी, जुलमी राजवटी विरोधात संघर्ष उभा राहतो. प्रस्थापित सत्ताधारी आपल्या लष्कराच्या मदतीनं तो संघर्ष मोडून काढतात आणि नंतर मानभावीपणे आपत्तीत सापडलेल्यांना अन्नाची पाकिटे टाकण्याचं काम करतात. या मानवतावादी दृष्टिकोनाचा अनुभव घेणाऱ्या MSFच्या स्वयंसेवकांना विविध मोहिमातून जे अनुभव येतात त्यातून अनेकदा वैचारिक संघर्ष उभा राहतो. त्यावर विविध पातळ्यांवर चर्चा झडतात आणि त्यातूनच कामाची तात्विक आणि वैचारिक बैठक पक्की होते. संस्थेच्या कार्यपद्धतीतला हा भाग मला खूपच भावला. निपक्षपातीपणा आणि तटस्थता यात योग्य संतुलन साधलं नाही तर स्वायत्तता धोक्यात येऊ शकते हे संस्थेच्या प्रमुखांनी ओळखलं आहे. याचबरोबर मूक तटस्थता ही मूकसंमती ठरू शकते हेही त्यांनी जाणलं आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या रवांडामध्ये टुट्सी जमातीच्या लोकांचा वंशविच्छेद करण्यात आला तेव्हा MSFनी बजावलेली भूमिका कोणत्याही मानवतेच्या पुजाऱ्याला नक्कीच आकर्षित करणारी होती. 6 एप्रिल 1994 रवांडातील हुतू जमातीच्या लोकांनी नृशंस नरसंहार सुरू केला. या टुट्सी झुरळांना वेचून वेचून चिरडा अशा आरोळ्या देत हुतू लोक टुट्सींच्या घराघरात घुसून चॉपर किंवा तलवारीने त्यांना मारू लागले. त्या काळात रवांडामध्ये MSFची 3 युनिट्स विविध ठिकाणी कार्यरत होती, कारण रवांडा आणि सभोवतालचे देश यात युद्धही जुंपलं होतं. टुट्सी नरसंहारातून संस्थेची हॉस्पिटलही सुटली नाहीत. 22 आणि 23 एप्रिलला बुतर शहरात संस्थेच्या डॉक्टरांच्या डोळ्यासमोर 150 टुट्सी पेशंटची हत्या करण्यात आली. एवढंच नाही तर MSFच्या नॅशनल स्टाफवरही हल्ले झाले. विखाराची, द्वेषाची अंतर्गत धग MSFच्या युनिट्सपर्यंत आणि फ्रान्सपर्यंत पोहोचली. संस्थेच्या प्रमुखांनी 23 वर्षात प्रथमच एखाद्या देशात सैन्य उतरवण्याचं साकडं घातलं. फ्रान्स सरकारला त्यांनी ही विनंती केली. त्याच वर्षी 17 जूनला MSF फ्रान्सनं आपला दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यातली महत्वाची घोषणा होती, यू कांट स्टॉप जेनोसाइड विथ डॉक्टर्स. मानवतावादी कार्य म्हणजे निष्क्रियता नव्हे, उदासीनता तर निश्चितच नव्हे. ते असं कार्य आहे ज्याचा सकारात्मक धाक मानवतेला वेठीला धरणाऱ्यांवर निर्माण होतो. MSF बरोबर माझी ही दीर्घकालीन साथसंगत निर्माण झाली. त्याच्या मुळाशी मानवतेबद्दलचा हा दृष्टिकोन आहे.
रेडिओ जयंतच्या पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात युद्धभूमीवरील स्वानुभवांवर आधारित डॉक्टर भरत केळकर लिखित डॉक्टर्स ऑन द वॉर फ्रंट या पुस्तक अभिवाचनाचा भाग 5 आपण ऐकलात. अभिवाचक होते जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.